मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी एक लेख सादर करत आहे आणि लेखिका आहेत सौ उमा दिघे. उमा दिघे ही माझी सख्खी आत्या आहे. त्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत आणि त्यांनी लिहिलेला हा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे माझी अमेरिकन आई. तर आपण सर्वजण हा ऐकणार आहोत. त्यापूर्वी एक नेहमीची महत्वाची सूचना की जर आजचा लेख आवडला, व्हिडिओ आवडला तर जरूर एक छोटासा लाईक द्या. त्याचप्रमाणे यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका, कारण मी त्याची मनापासून वाट बघत असते. प्रत्येकाला मी रिप्लाय सुद्धा देते. तसंच जर चॅनेलला नवीन असलात किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर आजच्या लेखिका आहेत सौ उमा दिघे आणि लेखाचं शीर्षक आहे माझी अमेरिकन आई. 1973 सालची गोष्ट. मी आणि माझी 2.5 वर्षाची मुलगी नुकतंच भारतातून इथे अमेरिकेत कायमचं राहण्यासाठी आलो होतो. माझे यजमान आधीच 1 वर्षापूर्वी इथे येऊन इथल्या एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत होते. भारतात जरी मला कॉलेजची डिग्री होती आणि मुंबईत मी 3-4 वर्ष नोकरी देखील केली होती, तरी पण सतत इंग्रजीत बोलण्याची सवय नव्हती. त्यामुळे इथलं राहणीमान, हवा आणि लोकांशी बोलण्याची पद्धत ह्या सर्वांमध्ये मला खूप बुजल्यासारखं वाटत होतं. कोणी जर काही प्रश्न विचारला तर तेवढ्यापुरतं मी उत्तर द्यायचे, पण स्वतःहून या लोकांमध्ये मिसळण्याचा किंवा मैत्री करण्याचा प्रयत्न काहीच करत नव्हते. सासरी आणि माहेरी एकत्र कुटुंबात असल्यामुळे किल्बर्न ॲव्हेन्यूच्या आमच्या 1 बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये मला खूप एकटं वाटायचं. रोज संध्याकाळी मी मुलीला बिल्डिंगच्या समोरच्या लॉनवर खेळायला घेऊन बसत असे. बिल्डिंगमध्ये राहणारे बरेच जण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिथे लॉन्चर टाकून दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी बसत असत. तसंच ती पण बहुधा रोज बसत असे. पायात पोशाखाला मॅचिंग असलेल्या रंगाचे सँडल्स, व्यवस्थित केलेली हेअरस्टाईल, पावडर, लिपस्टिक इत्यादीमुळे ती अगदी नीटनेटकी दिसे. ती बहुधा 70 मधली असावी. एकदा मी असंच लॉनवर येऊन बसले होते आणि तिने स्वतःहूनच बोलायला सुरुवात केली. मी इंडियन आहे हे तिने ओळखले होतेच आणि इंडियाच्या कुठल्या भागातून आपण आलोय हे तिथल्या लोकांना जाणून घेण्याची फार हौस असते. विच पार्ट ऑफ इंडिया हा प्रश्न ऐकून 30 वेळा त्या माझ्या वास्तव्यात विचारला गेला असावा. बॉम्बे असं सांगितलं की त्यांच्या मनाचं एकदा खूप समाधान व्हायचं. ओ आय सी, म्हणजे बॉम्बे हे नाव कानावर पडलेलं असल्याने भारताच्या भौगोलिक माहितीचं आम्हाला खूपच ज्ञान आहे असं दाखवण्याचा त्यांचा हेतू असावा. असो, आमचं दोघींचं जुजबी संभाषण सुरू झालं आणि त्यामध्ये माझ्या अगदी समोरच्याच अपार्टमेंटमध्ये ती राहत असल्याचं पण समजलं. म्हणजे माझं दार आणि तिच्या दारामध्ये फक्त 4 फूट रुंदीचा एक कॉरिडॉर. आता भारतामध्ये आपण कुठेही नवीन राहायला गेलो म्हणजे शेजारचेच काय, पण अख्ख्या गल्लीची माहिती होते. मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात सुद्धा कमीत कमी बिल्डिंग मधल्या सर्व बिऱ्हाडांच्या ओळखी होतात. पण इथे जवळजवळ 6 महिने होत आले तरी समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहतंय ह्याचा मला पत्ता देखील नव्हता. नंतर तिने पण तिच्या घरी एकदा दुपारी कॉफीला बोलावलं. तिच्याकडे गेल्यावर गप्पा मारताना मला समजलं की ती एकटीच राहत असून तिचे 2 मुलगे, सुना आणि नातवंड एक मिशिगन आणि एक साऊथ डकोटात राहत होते. पुढे आमचे संबंध खूप वर्ष होते व मला कधीही तिच्या सुना आणि नातवंड तिला भेटायला आल्याचं काही आठवत नाही. कधीतरी 2 मुलगे एकटेच येऊन भेटून जात. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा नातवंड येत नाहीत हे पाहून मला अगदीच चुकल्यासारखं वाटायचं. नंतर मी तिच्याकडे बऱ्याच वेळा जाऊ लागले. मी माझ्या माणसांना सोडून 12,000 मैलावर आल्यामुळे मला एकटं एकटं वाटत होतं आणि तिची माणसं ह्या देशात असून सुद्धा ती एकटीच होती. माझ्या मुलीला मी तिला ग्रँडमा म्हणायला शिकवलं
त्यामुळे आमच्यातलं नातं आणखीनच दृढ झालं. थोड्या दिवसांनी मला एक पार्ट टाइम नोकरी मिळाली. तेव्हा तिच्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका बाईकडे मी माझ्या मुलीला बेबी सिटिंगसाठी नेऊ लागले. ती बाई लंचच्या वेळी माझ्या मुलीच्या समोर डिशमध्ये सँडविच ठेवायची आणि एकीकडे स्वतःचं काम करत बसायची. एकतर माझ्या मुलीला रोज थंडगार सँडविच खायची सवय नव्हती आणि त्यातून कोणीतरी आपल्या पुढ्यातून नुसतीच डिश ठेवतं तेव्हा तिला जराही खायची इच्छा व्हायची नाही. कारण काऊ चिऊच्या गोष्टी सांगून 5 वर्षापर्यंत सुद्धा मुलांना भरवायची आपली भारतीय पद्धत चांगली, की अगदी लहानपणापासून त्यांना स्वतः सर्व करण्याची अमेरिकन पद्धत चांगली, हा खरं पाहायला गेलं तर एक वादाचा मुद्दाच आहे. तरी पण आपण नोकरी करतो त्यामुळे दुपारीही उपाशी राहते या गोष्टीचा मला फार त्रास व्हायचा. मग ग्रँडमाशी बोलताना मी या गोष्टीचा उल्लेख केला तर ती म्हणाली, तू काही काळजी करू नको, रोज दुपारी लंचला मी तिला इकडे आणत जाईल आणि काहीतरी गरम पदार्थ करून तिला खायला देत जाईल. माझे डोळे कृतज्ञतेने भरून आले. त्या दिवसापासून माझी मुलगी तिच्या या अमेरिकन आजीकडे लंचसाठी जाऊ लागली. कदाचित तिच्या स्वतःच्या नातवंडांसाठी काही करून घालण्याचा तिला कधी चान्स मिळाला नसावा, तेव्हा ती हौस ती माझ्या मुलीवर भागवत असावी. दरवर्षी मे मधला दुसरा रविवार इथे मदर्स डे म्हणून पाळला जातो. त्या दिवशी गावातच जर मुलांपैकी कोणी राहत असतील तर ते आईला फुलं किंवा चॉकलेट्स घेऊन भेटायला येतात किंवा तिला बाहेर जेवायला घेऊन जातात. मुलं जर बाहेर गावी राहत असतील तर आईला फोन करतात किंवा फुलं पाठवतात. माझ्या मुलीच्या या आजीला मुलगी नव्हती, फक्त 2 मुलगेच होते आणि माझी आई 12,000 मैलांवर राहत होती. त्यामुळे ह्या मदर्स डेला मी तिला विचारलं की मी तुला मदर म्हणून हाक मारू का. तिला खूपच आनंद झाला आणि त्या दिवसापासून लारा जंग ही माझी अमेरिकन आई झाली. 1-1.5 वर्ष आम्ही मिल्वॉकी सोडून 1-1.5 वर्षातच इलिनॉय मध्ये राहायला आलो. तरी पण वरचे वर आम्ही मदरला भेटायला जायचो किंवा कधीतरी ती पण आमच्याकडे राहायला यायची. एकदा मी तिला विचारलं, मदर तू माझ्याकडे आल्यावर मी तुझ्यासाठी काय जेवायला करू. ती म्हणाली, तू माझ्याकडे येतेस तेव्हा मी सर्व अमेरिकन पदार्थ करते, तसंच मी जेव्हा तुझ्याकडे येईन तेव्हा तू सर्व इंडियन पदार्थ कर, मी आवडीने खाईन. तेव्हापासून मी तिच्यासाठी सर्व भारतीय जेवण करायला लागले. आमरस पुरी, पुलाव, बटाट्याची भाजी, चवळीची उसळ हा तिचा अगदी आवडता बेत असायचा. आमच्या या भेटीगाठी काही वर्ष चालू होत्या. एकदा अशीच ती माझ्याकडे राहायला आली होती. ती नेहमीपेक्षा जास्त दिवस राहिली. नेहमीसारखी जायची घाई नव्हती तिला. एक दिवस आम्ही दोघीच बसलो होतो तेव्हा ती मला म्हणाली, उमा, माझ्या जीवनात ज्या स्पेशल व्यक्ती आहेत त्यांना माझी आठवण म्हणून काहीतरी स्पेशल द्यायचं असं मी ठरवलं. हे छोटे रुमाल मी ज्यावेळी 17 वर्षाची होते तेव्हा विणले. अजूनपर्यंत मी ते जपून ठेवले. माझी आठवण म्हणून मला ते तुला द्यायचे असं म्हणून तिने मला स्वतःच्या हाताने भरलेले 4 छोटे रुमाल दिले. पुढे काही वर्षांनी मिशिगन मध्ये तिच्या मुलाच्या घराच्या जवळच्या एका नर्सिंग होम मध्ये माझी ही अमेरिकन आई गेली. तिच्या मुलाने ही बातमी मला लगेच फोन करून कळवली, पण मला तिचे अंत्यदर्शन सुद्धा झाले नाही, कारण तिची बॉडी विमानाने अलास्काला तिच्या पतीच्या स्मशानभूमीत चिरनिद्रा घेण्यासाठी पाठवली. जेव्हा जेव्हा मी माझ्या साड्यांचा ड्रॉवर उघडते तेव्हा तेव्हा नाजूक पांढऱ्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेले ते 4 रुमाल मी पाहते आणि एक आठवणींचा सुस्कारा सोडते. धन्यवाद. लेखिका आहे सौ उमा दिघे आणि सादर करती आरती गुप्ते.